कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ पंचमोऽध्याय। बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। जया आपणपे सांडून कही इंद्रिय ग्रामावरी येणेची नाही। तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ। सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडलेनि अंतरे। रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली। सांगई कुमुद दळाचे निताटे जो जीविला चंद्र किरणे चोखटे। तो चकोरू काय वाळुवंटे चुंबितो असे। तैसे आत्मसुख उपायले जयासी आपण पेची फावले। तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही। एरहवी तरी कौतुके विचारूनी पाहे पानिके। या विषयांचे निसुखे झकविती कवण। ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयो नय एवते। आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः। जिहि आपण पे नाही देखिले तेची इहि इंद्रियार्थी रंजले। जैसे रंकू का अळू कैले तुषाते सेवी। ना तरी मृगी तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते। मग तोय बुद्धी बरडीते ठाकून येती। तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खरांटे। तयासीची विषय हे गोमटे आवडती। एरहवी विषयी सुख आहे हे बोलणेची सारिखे नोहे। तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी। सांगई वात वर्ष आतपू धरे ऐसे अभ्रच्छायाची जरी सरे। तरी त्रिमाळिके धवळारे करावी का। म्हणोनी विषय सुख जे बोलिजे ते नेणताची गावाया जल्पिजे। जैसे महूरका म्हणिजे विषकंदाते। ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू। तैसा सुखप्रवादू बरळू वैषयिकूहा। हे असो आघवी बोली सांगपा सर्फपणीची सावली। ते शीतल होईल केतुली मूषकासी। जैसा आमिष कवळू पांडवा मीनू न सेवी तमची बरवा। तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे। हे विरक्तांची दिठी जै न्याहाळी जे किरीटी। तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे। म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख। परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे। ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे। सांगै पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती। तया दुःखिया दुःखची जिव्हार ते विषय कर्दमीचे दरदुर। ते भोग जळींचे जळचर सांडिती केवी। आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नव्हती। जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव। ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणींचे कष्ट।
हे विसावे वीण वाट वहावी कवणे तरी विषयी विषयो सांडिजेल तरी महादोषी केवसिजेल आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी म्हणूनी अविद्या जात नाथिले ते तिहीची साच दाविले जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू झणे कहीं या वाटा विसरोनी जाशी पै याते विरक्त पुरुष त्यजती का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे शक्नोती हैव यः सोडुं प्राक्षरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः ज्ञानियांच्या हनठाई याची मातुही कीर नाही देही देह भावोजिही स्ववश केले जया ते बाह्याची भाष नेणिजेची निशेष अंतरी सुख एक आथी परिते वेगळेपणे भोगिजे जैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नव्हे तीथ विसरिजे भोगते पणही भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अंचळू लोटी मग सुखेसी घे आटी गाढेपणे तिये अलिंगन मेळी होय आपे आप कवळी तीथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी वायू हारपे तीथ दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखचिवरे स्वरूपे सुरती तिये ऐसी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एक होय तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः म्हणोनी असो हे आघवे इथ न बोलणे काय बोलावे ते खुणाची पावले स्वभावे आत्मा राम जे ऐसेन सुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव नातरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो एकैक वानिसी काई तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करिसी की निराळी बोल देखसी सनागर परी तो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू जळी करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा उवाईला निवृत्ती दासासी पातला मग तो म्हणे श्री कृष्ण बोलिला तेची आईका अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जिही मग स्थिरावुनी तेही तेची जाहले
अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचोकारे परम नाते अक्षर निस्सीम जिये गावींचे निष्काम अधिकारी जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनाम् जिहि विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा ते ऐसे कैसे निजाहले जे देहीची ब्रह्मत्वा आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः तरी वैराग्याचे आधारे जिहि विषय दौडूनि बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिहि संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी तीथ पाठी मोरी दिठी पारखोनिया सांडूनि दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामी करीती तीथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग अपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मन इथ मुद्दल जाय मग अहंभावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो भोक्तारै यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरम् सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविंदार्पणमस्तु। आम्ही मागाहन सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तिही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे रूप होऊनी ठेले ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुनु सुदंशू म्हणून चमत्कारला ते देखील या कृष्णे जाणितले
मग हासूनी पार्था ते म्हणितले, काही पाचित्त वाईले ये बोली तुझे. तव अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणांचा रावो. भला जाणितला जी भाऊ मानसू माझा. म्या जे काही विवरो निपुसावे, ते आधीची जाणितले देवे. तरी बोलिले तेची सांगावे, विवळ करुनी एरवी तरी अवधारा. जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहुनी पाय उतारा. सोहपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा. आम्हा सारखिया अभोळा. एथ आहाती परी काही काळा, तो साहो येवर. म्हणोनी एक वेळ देवा, तोची पडताळा घेयावा. विस्तरेल तरी सांगावा, साध्यंतुची. तम श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझ हा मार्गू गमला निका. तरी काय जाहले ऐकी जो का, सुखे बोलो. अर्जुना तू परिससी, परिसोनी अनुष्ठिसी. तरी आम्हासीची वाणी कायसी, सांगावयाची. आधीची चित्त मायेची, वरी मिष जाहली पढियंतयाचे. आता ते अद्भुतपण स्नेहाचे, कवण जाणे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी. हे असो नेणे जे दृष्टी, हरीची वानू. जी अमृताची ओतली, की प्रेमची पिऊनी मातली. म्हणून अर्जुन मोहे गुंतली, निघो नेणे. हे बहु जे जे जल्पिजेल, तेथे कथेसी फाकू होईल. परी ते स्नेहरूपा न येल बोलवरी. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे. जो आपुले मान नेणे आपणची. तरी मागील ध्वनी आतू, मज गमला सावियाची मोहितू. जे बलात्कारे असे म्हणतू, परिस बापा. अर्जुना जेणे जेणे भेदे, तुझे का चित्त बोधे. तैसे तैसे विनोदे, निरूपिजेल. तो काईसया नाम योगू, तयाचा कवण उपेगू. अथवा अधिकार प्रसंगू, कवना येथ. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई. ते आघवेची पाही, सांगेन आता. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणोनी श्रीहरी. बोली जेल ते पुढारी, कथा आहे. श्रीकृष्ण अर्जुनेसी संगू, न सांडोनी सांगेल योगू. तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्तीदा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. अथ षष्ठोऽध्यायः. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो. कृष्ण सांगती आता जो, योगरूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. की तेची अवसरी पाहुणे, पातलो आम्ही. कैसी दैवाची आगळिक नेणिजे, जैसे तान्हे लिया तोयसे विजे. की तेची चवी करूनी पाहिजे,
तव अमृत आहे, तैसे आम्हा तुम्हा जाहले, जी आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे नपुसो तू ते, तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले, कुमारांची या, हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला जाहला, अवसरी ये, परी ते तैसे कैसे निहोईल, जात्यंधू कैसे पाहेल, तेवीची रुसे घेईल, म्हणोनी बिहे, परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला, कृष्णार्जुनांचा, तेणे आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे, घडेल तया, तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा, निवाडू जाहला, तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार, उघडले का, जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथून गीता वल्लीचे ठाणे, प्ररोहो पावे, तो अध्यावो सहावा, वरी साहित्याची या बरवा, सांगी जाईल म्हणोनी परिसावा, चित्त देऊनी, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन, जिये कोवळिकेचे निपाडे, दिसती नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे पीक मोडे, जयाचे नी, ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा, एकामेका, सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे रसू हा आमुचा, घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल, नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी, रूपाची हे, जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे, आलिंगावया, ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परितो सरिसेपणेची बुझावी, जैसा एकला जगचेववी, सहस्र करू, तैसे शब्दाचे व्यापकपण, देखिजे असाधारण, पहा तया भावज्ञा फावती गुण, चिंतामणीचे, हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करूनी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरूनी जेवी, तयासीची फावे, एथ श्रवणाचे निपांगे, वीण श्रोतया होवावे लागे, हे मनाचे निजांगे, भोगी झेगा, आहाच बोलाची वालीफ फेडीजे, आणि ब्रह्माची याची आंगा घडीजे,
मन सुखेसी सुरवाडी जे सुखाची माझी ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल एरवी आघवी गोठी होईल मुकिया बहिरियांची परी ते असो आता आघवे न लगे श्रोतया ते कडसावे जे अधिकारी येथ स्वभावे निष्काम कामो जिहि आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी ते वाचून येथींची गोडी नेणती आणिक तैसा वायसी चंद्र नोळखिजे तैसा प्राकृती हा ग्रंथू नेणिजे आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे तैसा सज्ञानासी तरी हा ठावो आणि अज्ञानासी आन गावो म्हणून बोलावया विषय पहाहो विशेषू नाही परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपसहावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे ते बुद्धीही आकळिता साकडे म्हणून बोली विपाये सापडे परी श्री निवृत्ती कृपा दीप उजियेडे देखैन मी जे दिठीही न पविजे ते दिठी वीण देखिजे जरी अतींद्रिय लाहिजे ज्ञानबळ ना तरी जे धातू वादाही न जोडे ते लोहीची पंधरी सापडे जरी दैवयोगे चढे परिसु हाता तैसी गुरुकृपा होये तरी करिता काय आपू नोहे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी आयिका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता श्री भगवान वाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः आयिके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झणी मानी एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते सांडिजे दुजया नामाचा आभासू तरी योगू तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी जैसे नामाचे नि अनारिसेपणे एका पुरुषाते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकाची ठाया ना तरी एकची उदक सहजे परीसी नाना घटी भरिजे तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासांचे आयिके सकळ संमते जगी अर्जुना गातोची योगी जो कर्मे करून रागी नोहेची फळी जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी वीण सहजे आणि तेथींची तिये बीजे अपेक्षिना तैसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे ते तैसेच उचित करी
परी साटूपू नोहे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायेची ना ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी तोची भरवसे निसी योगीश्वरू वाचूनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणिक मांडीची तो जैसा क्षाळूनिया लेपू एकू समेची लाविजी आणिकू तैसेनी आग्रहाचा पायिकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे की तेची संन्यास सवा ठेविजे सरिसे पुढती म्हणूनी अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची यम संन्यासमिति प्राहुर योगंतम विद्धि पांडव नैह संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्पो तुटे तीथची योगाची सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया आरुरुक्षोर मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपानाया कर्मपथा चुका झणी येणे यमनियमांचे नितळवटे रिगे आसनाची पाऊल वाटे ये प्राणायामाचे नि आडकंठे वरवतागा मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची आहे पाया निसरडा जेथ हटिये सांडिती होडा कडे लग तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखे लागेल ढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाची नि पाठारे एता धारणेचे नि पैसारे क्रमे ध्यानाचे चवरे सापडे तव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय जेथ पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे येणे उपाये योगारूढू जो निरवधी जाहला प्रौढू तयाचिया चिन्हांचा निवाडू सांगैन आईके यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा नाही विषयांचिया एरधारा जो आत्मबोधाचिया ओवरा पहुडला असे जयाचे सुख दुःखांचे निआंगे झगटले मानसचे ओ नेघे विषय पासीही आलियासे नरिगे हे काय म्हणोनी इंद्रिये कर्माच्या ठाई वाढी नली परी कही
फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी असती निदेहे ये तुला जो चेतूची दिसे निदेला तोची योगारूढू भला ओळखे तू जितेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता सांगितया ऐसी योग्यता कवणे दीजे उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धु रात्मैव रिपुरात्मनः तमहासोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल नाहे बोलणे कवणासी काय दीजेल कवणे अद्वैती इये पै व्यामोहाची शेजे बळिया अविद्या निद्रुतू होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे जन्म मृत्यूंचा पाठी अवसात येचेवो तै ते अवघेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पाची म्हणूनी आपणची आपण या घातू की जतू असे धनंजया चित्त देऊनिया नाथिलिया देहाभिमाना बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् हा विचारूनी अहंकारू सांडिजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली एरवी कोश कीटकाची आपरी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी कैसे प्राप्तीची ये वेळी निदैवा अंधळेपणाचे डोहळे की असते आपुले डोळे आपण झाकी का कवण एकू भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊन ठाके एरवी होयते तोची आहे परी काई की जे बुद्धी तैशी नोहे देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे जैशी ते शुकाचे नि आंग भारे नळिका भोविन्नली येरी मोहरे तेणे उडावे परी न पुरे मन शंका वायाची मान पिळी अटुवे ही आवळी टिटांतू नळी धरुनी ठाके म्हणे बांधला मी फुडा ऐसिया भावनेचिया पडे खोडा की मोकळिया पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजी वीण आतुडला तो सांगपा काय आणिके बांधिला मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा म्हणून आपण या आपणची रिपू जेणे वाढविला हा संकल्पू एर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः तया स्वान्तःकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही
जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया तैसा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आता शीतोष्णांची आवाहणी तेथ सुख दुःखांची कडसणी येन समाती काही बोलणी मानापमानांची जे जे वाटा सूर्यो जाये तेव ते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवनी देखै मेघौनी सुटती धारा तिया नरुपती जैसिया सागरा तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता जाहला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची आता व्यापकू की एक देशी हे उहापोही जी ऐसी ते करावी ठेली अपैसी दुजे नवीन ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माची निपाडे तुके जेणे जिंतिली एके इंद्रिये गा तो जितेंद्रियो सहजे तोची योगयुक्तू म्हणिजे जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी देखै सोनयाचे निखळ मेरू येसणे ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरिसेची मानी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैचा तया बंधू कोणा काह्याचा द्वेषिया कवणू तयाचा मीच विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला मग तयाची दिठी अधमोत्तमासे किरीटी काय परिसाची कसवटी वानिया कीजे ते जैशी निर्वाण सुवर्णची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वहाच न झकवे येणे आकार चित्रे घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूंची सैंघ सृष्टी परी तो एक वाचूनी गोठी दुजी नाही ऐसेनी प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही जयाचे निबोले धर्मोजिये दिठी महासिद्धी ते विये देखै स्वर्ग सुखादी इये खेळू जयाचा विपाये जरी आठवला चित्ता
तरी धी आपुली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभो आथी योगी युंजीत सतत मात्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहः पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपणू असे अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जो तिहे लोकी तोची म्हणोनी ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेने बहुवसपणे श्रीकृष्ण बोले तो ज्ञानियांचा बापू देखणे यांचे दिठीचा दीपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिठे ते जयाचिया यशा धाकुटे वेढून पुरे जयाचे नि आंगिके तेजे आवो रवी शशीची ये वणिजे म्हणून जग हे वेशजे वीण असे तया हा गा नामची एक जयाचे पाहता गगन ही दिसे टाचे गुण एकैक काय तयाचे आकळशील तू म्हणून असो हे वानणे सांगो नेणो कवणाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्या कीजे लवघडी तरी अर्जुना पढिये हे गोडी नासे लहन म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे केले मनची वेगळवाणे भोगावया जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागो निरंकू तयाचिये दिठीचा झणे कळंकू लागेल तुझिया प्रेमा विपाये अहम भावो ययाचा जाईल मी तेची हाजरी होईल तरी मग काय कीजेल एकलेया दिठीचे पाहता निविजे का तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटूनी खेव दीजे ऐसे कवण आहे आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जाहले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहाताशने बोला माझी मनमने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचे चिरूपडे ओतले गा हे असो वयसेची शेवटी जैसे एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो एथ पहा पानवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी तेची काई म्हणून भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखी शृंगारलिया मानसा दर्पणू तो या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्री कृष्ण कृपे पात्र याची लागी
हो का आत्मनिवेदना तळीची, जी पीठिका होय सख्याची, पार्थो अधिष्ठात्री तेथींची मातृकागा, पासीची गोसावी न वर्णिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुनो तो सहजे, पढिये हरी पहा पा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पती होनी काय न वानिजे, पतिव्रता तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनींची या दैवा, एका यतनु जाहला, जयाची या आवडीचे निपांगे, अमूर्तू ही मूर्ती आवगे, पूर्णा ही परी लागे, अवस्था जयाची, तमश्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादा ते हन बरव, जिणोनी आली, हा हो नवलनो हे देशी, मराठी बोलीजे तरी ऐशी, वाणे उमटता हे आकाशी, साहित्य रंगाचे, कैसे उन्मेख चांदिणे तार, आणि भावार्थू पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार, साविया होती चाडची निचाडा करी, ऐसी मनोरथी ये थोरी, तेणे विवळले अंतरी, तेथ डोलू आला, ते निवृत्ती दासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले, कृष्ण दिवसे देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, काशिखी उपेगा गेला, पांडवासी म्हणूनी बहुदिवस ओळगावा, का अवसरू पाहुनी विनवावा, हाही सोसू तया सदैवा, पडेचिना हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे आंगी, न ठकती माझ्या, एरवी या लक्षणांची या निजसारा, मी अपाडी कीर अपुरा, परी तुमचे निबोले अवधारा, थोरावे जरी, जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होई जेल, काय जहाले अभ्यासी जेल, सांगाल जे, हा हो नेणो कवनाची कहाणी, आई कोणी श्लाघी जत असो अंतःकरणी, ऐसी जहाली पणाची शिरयाणी, कायसी देवा, हे आंगे म्या होई जो का, तुले गोसावी आपुलेपणे की जो का, तव हासोनी श्रीकृष्ण हो का, करू म्हणती, देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे सैंघ साकडे, मग जोडलिया कवणेकडे, अपुरे असे, तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणोनी ब्रह्मही होय तो कौतुके, परी कैसा भारी आतला पिके, दैवाचेनी, जो जन्म सहस्रांची यासाठी, इंद्रादिकाही महागू भेटी, तो आधीनु केतुला किरीटी, जे बोलू ही न साहे, मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म हो आवे, ते अशेष ही देवे अवधारिले, तीथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले, बुद्धीची या, एरहवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहम भाव महुरे, मोडोनी आला, म्हणूनी प्राप्ती फळी फळता, यासी वेळू न लगेल आता, होय विरक्तू ऐसा अनंता, भरमसा जाहला,
म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच यया फळेल म्हणून सांगितला नवचेल अभ्यासू वाया ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले ती अवसरी अर्जुना हा अवधारी पंथराजू तीर्थ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिये मार्गीचा कापडी महेशू आझुनी पैल योग वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली की तीर्थ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला ती आत्मबोधाची निउजुकारी धाव घेतली एकसरे की एर सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध जाहाले आत्मविद थोरावले येणेची पंथे हा मार्गो जै देखिजे तै तहान भूक विसरिजे रात्री दिवसू नेणिजे वाटे इये चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख निगिजी पूर्वी लिया मोहरा की येई जे पश्चिमेची या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपणची होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू तीर्थ पार्थे म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा का आरती समुद्रवनी न काढावा बुडतू जी मी तम श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उत्सृंखळ बोलणे कायसे आम्ही सांगतसो अपैसे वरी पुशिले तुवा शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् तरी विशेषे आता बोलिजेल परी ते अनुभवी उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे जेथ अराणुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणीव चढे देखलिया जे जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्सावो धैर्याचा अभ्यासूची आपण या ते करी हृदया ते अनुभवू वरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ दया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामोही परी माघवता निघो विसरे ऐसे न राहतया ते राहावी भ्रमतया ते बैसवी थापटूनी चेववी विरक्ती ते हे राज्यवर सांडिजे मग निवांता येथेचे असिजे ऐसे शृंगारियाही उपजे देखत खेवो जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पहावे जे साधकी वसते हो आवे आणि जनाची निपाय रवे रुळेची ना जेथ अमृताची निपाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके
वर्षा काळेही अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ हा आतपुही आळूमाळू जाणे जे तरी शीतळू पवनु अति निश्चळू मंदू झुळके बहुत करोनी निशब्द दाट नरिगे श्वापद शुकहन षटपद तेवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयुरेही आम्ही नान म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठाऊ जोडावा तेथ निगूढ मठ होआवा का शिवालय दोही माझी आवडीते जी मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसी जेगा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहील तेथ रचावे आसन ऐसे वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरिसे सुबद्ध राहती अपैसे एक पाडे तैसे ओजा घाली परी सावियाची उंच होईल तरी आंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो हो आवे आसन ऐसे तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्या द्योगमात्मविशुद्धये मग तीथ आपण एकराग्र अंतःकरण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे जेथ स्मरतेनि आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐक्य हे सहजे हावे तव राहिजे मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी आता आंगाते आंगवरी पवनाते पवनूधरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेवू मुद्रेची प्रौढी ऐशी तीची सांगिजील आता परियेसी तरी उरुया जघनासी जडो निघाली चरणतळी देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटिते गाढी संचरी पा सव्यतो तळी ठेविजे तेणे शिवणी मध्ये पीडिजे वरी बैसे तो सहजे वामचरणू गुदमेंढ्रा आतौती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया माझी अंगुळ एक निगे तेथ टाचेची उत्तर भागे नेहेती जेवरी आंगे पेललेनी उचलिले का नेणिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेणेची माने मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी
ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधींचा मार्गू मोडे तेथ अपानु आतुले कडे ओहोटो लागे समंकाय शिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् तव करसंपुट आपैसे वामचरणी बैसे तव बाहुमूळी दिसे थोरीव आली माझी उभारली निदंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळींची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मीलित स्थिती उपजेतया दिठी राहुनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पीठी ऐसे आतूच्या आतूची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणवणे राहणे आधी ये दिठीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे चाडसरे आघवी अपैसया मग कंठनाळ आटे हनुवटी हडवते दाटे ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपी वरी बंधू जो आरोपी तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू स्वाधिष्ठानावरिचिले काठी नाभिस्थाना तळवटी बंधू पडे किरीटी ओढियाणा तो प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।